करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य त्रे प्रकरण 43 झेंडूची फुले मी का लिहिली. ज्या झेंडूच्या फुलांनी महाराष्ट्रात माझ्या विनोदाचा पहिल्याने गवगवा केला ती झेंडूची फुले मी 1922च्या मे महिन्यात लिहिली. 1915 ते 1920 पर्यंत माझ्या पुष्कळशा कविता निरनिराळ्या मराठी मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या, पण त्या सर्व गंभीर होत्या. तोपर्यंत प्रेमाची आणि निसर्गाची हळुवार गाणी गुणगुणणारा मी एक कवी होतो, कारण माझ्या काव्याचे गुरु बालकवी ठोंबरे आणि गोविंदाग्रज होते. विडंबन काव्य लिहिणारा मी एक विनोदी कवी होईन असे मला स्वप्नात सुद्धा कधी वाटले नव्हते. विडंबन काव्य म्हणजे काय हे केवळ मला नुसते ऐकूनच माहीत होते. त्या वाङ्मय प्रकाराचा मी अभ्यासही केला नव्हता, करण्याची इच्छा कधी झालीही नव्हती. असे असताना एकाएकी मी विडंबनकार कसा झालो? त्याचे कारण असे. 1819 साली बालकवी आणि गडकरी वारले. त्यानंतर मराठी कविता काही काळ एकदम मंदावल्यासारखी झाली. 2021 साली आम्ही काही तरुण कवी मंडळींनी पुण्यात श्री महाराष्ट्र शारदा मंदिर ही संस्था स्थापन केली. या संस्थेमुळे मराठी वाङ्मयाची सेवा करणारे पुण्यातील अनेक कवी आणि लेखक एकत्र आले. या संस्थेमधूनच रवी किरण मंडळ निर्माण झाले. पुण्यामधल्या 7-8 कवींनी दर रविवारी एकत्र जमून चहा पिता पिता आपापल्या कविता एकमेकांना वाचून दाखवण्याचा आणि त्यावर चर्चा करण्याचा उपक्रम सुरू केला. ह्या बैठकीला प्रारंभी सन टी क्लब असे नाव होते. मागाहून त्याचे रवी किरण मंडळ असे नामकरण करण्यात आले. ह्या मंडळामध्ये यशवंत आणि गिरीश यांच्यासारखे त्यावेळचे कित्येक उदयोन्मुख कवी जरी दाखल झालेले होते, तरी त्या मंडळाचे खरे स्फूर्तिदाते होते प्राध्यापक माधवराव पटवर्धन उर्फ माधव जुलियन हे. रवी किरण मंडळाच्या मागे सर्व प्रेरणा त्यांची होती. ते त्या मंडळातले रवी होते. बाकीची निदान त्यावेळी तरी किरणे होती. माधव जुलियन हे त्याच सुमारास फर्ग्युसन कॉलेजमध्ये फारशी भाषेचे प्राध्यापक म्हणून नेमण्यात आलेले होते. फारशी भाषेचा आणि फारशी कवितेचा त्यांच्यावर त्यावेळी विलक्षण पगडा बसलेला होता, म्हणून त्याचा परिणाम त्यांच्या काव्यावर होणे अगदी अपरिहार्य होते. तसे पाहिले तर माधवराव हे अत्यंत बुद्धिमान आणि विद्वान होते. त्यांची काव्यप्रतिभाही उच्च दर्जाची होती, पण त्यांच्या फारशी वेडामुळे त्यांच्या काव्यात एक प्रकारचा छंदिष्टपणा आणि तरेवाईकपणा निर्माण झाला. केशवसूत आणि गोविंदाग्रज ह्यांच्या अभिजात परंपरेमध्ये तयार झालेल्या माझ्यासारख्या बाळबोध वळणाच्या कवीला माधव जुलियनचे हे फारशी फॅशन काव्य हास्यास्पद वाटावे, यात आश्चर्य काय? माधवरावांच्या या छंदिष्टपणाचा रवी किरण मंडळाच्या इतर सभासदांवर इतका परिणाम झाला की त्यांपैकी पुष्कळसे कवी माधव जुलियनच्याच दृष्टिकोनाने काव्याकडे बघू लागले आणि जवळजवळ त्यांच्याच वृत्तांत आणि भाषेत कविता लिहू लागले. माधवरावांच्या कवितेतल्या सर्व विक्षिप्त खोडींचे आंधळे अनुकरण ते करू लागले. रवी किरण मंडळाने मराठी काव्यात सुरू केलेल्या ह्या चमत्कारिक संप्रदायासंबंधी माझी जी वाङ्मयीन प्रतिक्रिया त्यावेळी झाली ती प्रकट करण्यासाठी मला झेंडूची फुले लिहावी लागली. म्हणून विडंबनकार बनविण्याचे सर्व श्रेय मला रवी किरण मंडळालाच द्यावयाला हवे. हे मंडळ जर अस्तित्वात आले नसते तर माझ्या स्वभावात खोलवर दडून बसलेल्या ह्या विनोदबुद्धीचा सुगावा आयुष्यात तरी मला कधी लागला असता की काय, ह्याचा आता मला संशय वाटतो. ह्या ठिकाणी विडंबन काव्यासंबंधीचे माझे काही विचार सांगणे आवश्यक आहे. पुष्कळ कवींना विडंबनाचे रहस्य अद्याप समजलेले नाही. काहीतरी अर्वाच्य विषय घेऊन अद्वा रचना केली म्हणजे विडंबन काव्य होते अशीच बहुतेक विडंबनकारांची समजूत दिसते. ही समजूत चुकीची आहे. विडंबनकाराची वाङ्मयीन अभिरुची फारच उच्च दर्जाची असावी लागते. वाङ्मयाच्या शुद्ध आणि अभिजात परंपरा काय आहेत ह्याचे त्याला यथार्थ ज्ञान असावे लागते. त्या बाबतीत त्याची वृत्ती जितकी खाष्ट आणि चोखंदळ असेल तेवढी चांगली. उत्तम जेवणाऱ्याचे नाक आणि जीभ भारी तिखट असावी लागते. कुठे काय बिघडले ह्याचा त्याला चटकन वास आला पाहिजे. कोणता मालमसाला कुठे जास्त पडला आणि कुठे कमी पडला हे ताबडतोब त्याच्या चवीला समजले पाहिजे. तसे विडंबनकाराचे आहे. त्याचा कान इतका तयार असावा लागतो की काव्यामधले शब्दसंगीत आणि ध्वनिसौंदर्य कुठे साधले आहे आणि कुठे बिघडले आहे हे चटकन त्याच्या ध्यानात आले पाहिजे. ह्याचाच अर्थ हा की काव्यरचनेच्या तंत्रावर प्रभुत्व असल्यावाचून आणि काव्याच्या अंतरंगातल्या बारीक सारीक मख्खांचे मार्मिक ज्ञान असल्यावाचून विडंबन काव्य लिहिता येणे अशक्य आहे.
सर्कशीमध्ये विदूषक घोड्यावर बसण्याचे विडंबन करून जो हशा पिकवतो त्याचे एकच कारण म्हणजे तो स्वतः पट्टीचा घोडेस्वार असतो. स्वतः निर्दोष काव्य जो लिहू शकतो तो दुसऱ्याच्या काव्यामधल्या दोषांचे यशस्वीपणे विडंबन करू शकतो. सारांश: विडंबन काव्य हा वाङ्मयीन टीकेचा एक अत्यंत सुसंस्कृत आणि प्रभावी प्रकार आहे. विडंबनाचे हत्यार फारच कोमलतेने आणि कौशल्याने वापरायला हवे. विडंबन या शब्दाचा अर्थ हास्यास्पद नक्कल करणे किंवा वेडवण्या दाखवणे हा नव्हे. विडंबन म्हणजे विटंबना नाही. विडंबन हा एक विरोधी भक्तीचा प्रकार आहे. ज्या कवितेचे किंवा कवीचे विडंबन करावयाचे ते काव्य किंवा तो कवी लोकप्रिय असावयाला हवा, तरच त्याच्या विडंबनाची गोडी अधिक वाटते. लुंग्या-सुंग्या कवीचे किंवा काव्याचे विडंबन मुळी होऊच शकत नाही. रविकिरण मंडळातले कवी जर फाटके-तुटके असते आणि त्यांच्या काव्यात गुणांचा जर लवलेश नसता, तर माझ्या झेंडूच्या फुलांना महाराष्ट्रात जी अपरंपार लोकप्रियता लाभली ती कधी लाभली असती का? या दृष्टीने पाहिले म्हणजे एखाद्या कवीचे विडंबन करणे म्हणजे त्या कवीबद्दल अप्रत्यक्षपणे आदर व्यक्त करण्यासारखे आहे असेच म्हणावे लागेल. मी विडंबन काव्य लिहावयाला सुरुवात केली त्यापूर्वी मराठी भाषेत कोणी विडंबन काव्ये लिहिलीच नव्हती असे समजण्याचे कारण नाही. माझ्या लहानपणी अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सौभद्र नाटकातील पांडू नृपती जनकजया या लोकप्रिय गाण्याचे पांडू न्हावी जनकजया हे विडंबन सुप्रसिद्ध होते. संस्कृत भाषेतल्या अमरकोशाचे विडंबन तर अनेक लोकांच्या तोंडून त्यावेळी ऐकू येत असे. उदाहरणार्थ, खिडकीर वारता यनो विंडो गवाक्षो भोक भिंतीला अथवा हजामो बार्बरो न्हावी ना पिको केसकातर इत्यादी. पण माझ्या आधी महाराष्ट्रात विडंबन काव्य जर कोणी लोकप्रिय केले असेल तर ते सुप्रसिद्ध विनोदी नाटककार माधवराव जोशी यांनी. त्यांनी आपल्या विनोद ह्या नाटकात विडंबन काव्याची मेजवानीच दिली. खाडीलकरांच्या नाटकातील पद्यांवर त्यांचा विशेष डोळा होता. उदाहरणार्थ, मानापमान नाटकातील नायक धैर्यधराचे पहिलेच जे पद माता दिसली समरी विहरत नेत सकल नरवीर रणांशी माता ह्याचे माधवरावांनी जे कमालीचे हास्यकारक विडंबन केले ते असे: माता बसली स्वगृही रखडत घाशीत ताटपळ्यांशी तव्यांशी माता. विद्याहरण नाटकातील कचचूर्ण चाखिता मजा आला ह्याचे विडंबन त्यांनी गजकर्ण खाजविता मजा आला ह्या पद्याने केले. तेव्हा प्रेक्षकांची हसता हसता पोटे दुखू लागली. माधवरावांच्या ह्या काव्याचा माझ्या मनावर त्यावेळी म्हणजे 1912 साली एवढा परिणाम झाला की खाडीलकरांच्या मला मदन भासे हा मोही मना ह्या गाण्याचे मी मला मटण ताजे आणा आधी अंडी तरी ती येतील कधी असे ताबडतोब विडंबन केले. अर्थात ते केवळ माझ्या मित्रमंडळींसाठी होते हे सांगावयाला नको. तथापि रविकिरण मंडळाच्या कवीचे मी जे विडंबन केले त्याचे स्वरूप आणि त्याचा दर्जा ह्यापेक्षा वेगळा होता. तो एक वाङ्मयीन टीकेचा प्रकार होता. पटवर्धनांनी आपल्या काव्यात उर्दू, फारशी आणि गद्य शब्दांची जी धेडगुजरी आणि वेंगुर्ळ भेसळ केली तिची थट्टा करण्यासाठी मी त्यांच्या काव्याचे विडंबन केले. उदाहरणार्थ, उन्हाळे पावसाळे अन हिवाळे लोटले भगवन किंवा किती मैल अंतर राहिले अपुल्यात सद्गुण सुंदरी अथवा वंदे त्वमेकम अल्लाहू अकबर ह्या माधवरावांच्या काव्यामधला त्यांचा शाब्दिक विक्षिप्तपणा पाहून कोणाला हसू येणार नाही बरे. 22 सालच्या मे महिन्यात रविकिरण मंडळाच्या कवितांचा एक चिमुकला संग्रह प्रसिद्ध झालेला सहज आमच्या हाती पडला. शाळेला सुट्टी होती तेव्हा आम्ही 4-5 शिक्षक मित्र एके ठिकाणी जमत असू आणि सबंध दिवस चकाट्या पिटण्यात घालवीत असू. आमचे ते टोळके पठाण क्लब या नावाने संबोधले जात असे. रविकिरण मंडळाच्या त्या काव्यसंग्रहाची प्रत आमच्या हाती पडताच आमच्या विनोदाला चांगलेच खाद्य मिळाले. त्यातल्या प्रत्येक कवितेचे अंगविक्षेपासह सामुदायिक वाचन करून तिच्यातल्या बारीक-सारीक दोषांचा आम्ही साग्रसंगीत पंचनामा करू लागलो. ह्या उपक्रमाचा माझ्यावर असा परिणाम झाला की एके दिवशी मला स्फूर्तीचा जबरदस्त झटका आला आणि मी विडंबन काव्याच्या ओळीच्या ओळी एकामागून एक बडबडू लागलो. त्यामुळे आमच्या मंडळात हास्यरसाला असा महापूर आला म्हणता. माझ्या मित्रांना कळेना की हे माझे स्वतःचे काव्य आहे की रविकिरण मंडळातल्या एखाद्या कवीचे काव्य आहे. त्या मानसिक अवस्थेतून झेंडूच्या फुलांचा जन्म झाला.
त्यातल्या बहुतेक कविता 7-8 दिवसांच्या काळामध्ये मी भराभर लिहून टाकल्या. कवितेमधल्या शाब्दिक दोषांचे किंवा रचनेतल्या विक्षिप्त लकबींचेच मी विडंबन केले नाही, तर कवितेसाठी निवडलेल्या विषयाची आणि काव्यात ठिकठिकाणी प्रकट झालेल्या कवीच्या स्वभाववैशिष्ट्याचीही मी माझ्या विडंबनामध्ये दखलगिरी घेतली. झेंडूच्या फुलातल्या सगळ्याच कविता विडंबनात्मक नाहीत. परिटा, येशील कधी परतून यासारख्या विनोदी कविताही त्या ओघात मी लिहून टाकल्या. 22च्या मे महिन्यात मी झेंडूची फुले लिहिली खरी, पण ती उजेडात यावयाला पुढे 2 वर्षे लागली. रिकामपणी केलेला काहीतरी वात्रटपणा या पलीकडे मला त्याचे काही विशेष महत्त्व वाटले नाही, म्हणून त्या प्रसिद्ध करण्याच्या किंवा जाहीरपणे कोणाला वाचून दाखविण्याच्या भानगडीत मी पडलो नाही. 1924 साली आमच्या श्री महाराष्ट्र शारदा मंदिराचे पहिले शारदोपासक संमेलन पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इमारतीमध्ये इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली साजरे झाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषा मेलेली आहे, तिचे मडे झालेले आहे, तिची संमेलने कसली साजरी करता, असले जळजळीत संतापाचे उद्गार राजवाडे यांनी काढले आणि ते संमेलनातून चालते झाले. त्यांच्या त्या भाषणाने ते संमेलन फारच गाजले. ह्याच संमेलनात एका संध्याकाळी झेंडूच्या फुलाचे जाहीर वाचन करण्याचा योग अकस्मात जमून आला. कोणीतरी कोणाच्या कानात कुजबुजले. ती कुजबूज वाढत जाऊन चहूकडून एकच आरोळी उठली, झेंडूच्या फुलाचे वाचन झालेच पाहिजे. तेव्हा माझा नाईलाज झाला. मी भीत कविता म्हणून दाखवायला सुरुवात केली. ऐकणाऱ्यांची काय प्रतिक्रिया होईल ह्याची मला कल्पना नव्हती, पण पहिली कविता वाचल्यानंतर बैठकीतले वातावरण एकदम बदलले. सारे जण मुक्तकंठाने हसू लागले. रविकिरण मंडळाच्या कविता बहुतेकांच्या उत्तम परिचयाच्या असल्याने माझ्या विडंबन काव्यातील विनोदाचा आस्वाद सर्वांना रसिकतेने घेता आला. जवळजवळ 1.5 तास माझा तो कार्यक्रम चालला होता. मंडळींच्या हसता हसता मुरकुंड्या वळल्या. सर्वांनी माझी पाठ थोपटली आणि त्या दिवसापासून विडंबनकार म्हणून साऱ्या महाराष्ट्रामध्ये माझी प्रसिद्धी होऊ लागली. झेंडूच्या फुलांना महाराष्ट्रात जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढी कोणत्याही काव्यप्रकाराला आजपर्यंत मिळालेली नाही. झेंडूच्या फुलांमुळे विडंबनाला मराठी वाङ्मयामध्ये स्वतंत्र स्थान मिळाले. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.